श्री अधिक मास महात्म्य अध्याय 3. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी रघुराया, नमन माझे तुमच्या पाया. करुणा करावी सखया, करा छाया कृपेची. तुमचे कटाक्षी करुणा, निरसो माझे भव अज्ञान. स्वरूपी लागो अनुसंधान, हेची कृपा दान मज द्यावे. मी बुडतो या भवसागरी, येथोनी माते काढी सत्वरी. पुढे जे होणे असेल परी, ते सुखे श्रीहरी होऊ का. तरणोपाय ते साधन, मी तव नेणे आणिक जाण. परी तव चरणी ठेवणी मन, आरंभिली हे काळक्रमणा. श्रोती होऊनी सादर, श्रवण की जे कथा प्रसर. नूतन कथा म्हणून अव्हेर, नकी जे स्वामी या. नूतन हे पद्म रचना, कथा भाग पूर्वील जाना. संमत घेतले पद्म पुराणा, श्लोक जाना तेथीचे. ऐकव लक्ष्मी सावधान, मागे निरोपिले गोदान. परी ते पाहिजे सुलक्षण, अलक्षण नसावे. असावे सुंदर पौष्टिक, आणि वरी सौवत्सक. दुग्धी देवी पलाहक, वर्षे तोय अपार. रोड अथवा रोगिष्ट, मृतवस्य नसावे स्पष्ट. किंवा व्यंधा असोनी वरिष्ठ, कामानये दानाते. अथवा रोगी व्याप्त शरीरी, दुग्ध न देती तिळभरी. ऐसी देनु दानाते निर्धारी, योग्य सुंदरी नसे पै. लातरी खैरिंडी वरी, एक शृंगी नसावी तरी. आपुले पय आपण प्राशन करी, पान्हा चोरी दोहिता. ऐसियाचे न किजे दान, दान केली या कवन पुण्य. जैसे अजागणीचे स्तन, दुग्ध न शोणित काही. लक्षणयुक्त धेनु बरवी, सहकुटुंबी ब्राह्मणा ते द्यावी. अलंकारयुक्त असावी, दोहन पात्रा सहित. ऐसी दिदलिया दान, तेने संतोषे जनार्दन. मग ते पावती मोक्ष सदन, यासी संदेह जान सेना. अपात्री केली दान, तरी ते नरकासी कारण. म्हणून सत्पात्री ब्राह्मण, पाहुनी दान पै द्यावे. धेनु ते बहुत दुग्धाची, सुलक्षणिक सवस्साची. दान दिदलिया ऐशाची, तरी पदवी साची पावे तो. तयाचा जन्म सफळ झाला, आणि सप्तकुळांचा उद्धार केला. इतर दीन पुरुषाला दान तयाला घडेना. म्हणून या मलमासी जाण, अगत्य की जे गोदान. नारी अथवा पुरुष जाण, भाग समान उभयासी. अहो हे धेनु यज्ञाचे नेत्र, आणि यज्ञमुख स्वतंत्र. व ऋषे अमृत क्षीर मात्र, जे दुर्लभ सुराते. इंद्रादी सुरवर पाही, म्हणती अमृत असे पाही. परीक्षिराम्मा ते प्राप्त नाही, जे भूलोकी अपार. म्हणून समग्र सुरवर, धेनु गात्री प्रवेशलया साचार. आणि सरिता अपार, प्रवेशल्या धेनु अंगी. यदर्थी श्लोक संमतीचा, असे हो ग्रंथातरीचा. तोची निवेदितो साचा, अर्थतयाचा पहावा. तव आशंका घेऊन सत्वर, श्रोती बोलिले उत्तर. सर्व गात्री सुरवरा, किंकारण प्रवेश. यदर्थी इतिहास बरवा, श्रोती एक चित्ते परिसावा. जो ऐकता सर्व जीवा, संशय फिटे अनायासे. तरी पौलव्य नामे ऋषीश्वर, तपोबळे मुनिवर. कष्टविले जे स्व शरीर, तप अपार आचरला. तयाची तप सामर्थ्ये, भय उपजले वास वाते. मग प्रेरिता झाला अप्सरा ते, तपक्षया ते ऋषींच्या. अप्सरा म्हणते अमरेशा, तपाते क्षय की जे कैसा. परमकोपिष्ट ऋषी राजसा, देखता आम्हा शापिल. तवा आज्ञा देतसे इंद्र, आता तुम्ही जावे सत्वर. पुढे असेल जे होणार, ते सुखे होऊ का. इंद्राचा हा स्वाभाविक गुण, तपाते क्षय करावा जाण. हे पूर्वापार लक्षण, वासवा अंगी असे पै. असो आज्ञा घेऊन अप्सरा, येत्या झाल्या त्या अवसरा. निवास जेथे ऋषीवरा, महाराज पौलव्या ते. येऊनिया आश्रमा निकटी, ऋषी ते अवलोकिले दृष्टी. तवते तपस्वी महाहटी, तपच्चरे बसला असे. तवत्या देवांगना जाना, अवलोकुनी ऋषी राणा. चमकत चमकत सनिधाना, हास्यवदन अवलोकिले. ध्यान विसर्जुनी मुनी, तया ते देखिले नयनी. मग पुसे तया लागुनी, किमर्थ कहर मांडेला. आम्हा न मागो कवना ते काही, हा किमर्थ पेटला मुझे दाई. म्हणून क्रोधयुक्त ते समयी, शाप द्यावया उदित. शाप उदक करी घेऊनी, आव्हानिले वासवा लागुनी. तो येरीकडे काय झाली करणी, इंद्रभूनी पै तेव्हा. सिंहासनावरी वासव, तव खळबळीला तयाचा देहो. चंचल होताची पहा हो, स्वभावते अवलोकित. शाप उदक सामर्थ्याचे मोठे, इंद्राचे अंगी उठले कांटे. मग पिशाचवत पळतसे नेटे, जेथे असे कमळासन. घाबरेपणी ते समयी, ब्रह्मयाचे पदी मस्तक ठेवी. म्हणे आता रक्षिये समयी, करुणा करा दातारा. कमळासन म्हणे तेव्हा, अपराध घडला वासवा. तो साकल्प आम्हानी वेदावा, म्हणजे उपाव सुचेल.
तव बोले सुरेश्वर पौलव्य ऋषी तपे थोर तया छळणा सत्वर देवांगना प्रेरिल्या मी. इतका इकडे वृत्तांत झाला तिकडे ऋषी ते विलंब लागला म्हणे अजून इंद्र का नाही आला किमर्थ लागला विलंब. काय माझी झाली तपहानी मलिनता झाली तपा लागुनी म्हणून ध्यानी विचारुनी पाहातसे तव इंद्रात ते न देखे निजासनी तो तव गेलासे पळूनी कमळासने आश्वासुनी निजासनी बैसविला. मग ऋषी आनिक उदक घेता झाला निशंक आव्हानीला कमळ नायक इंद्रासहित ते काळी तव आसनी चंचल ब्रह्मदेव म्हणे फळला तुमचा प्रादुर्भाव आम्हा सहित ऋषी राव आव्हानिता झाला शापाते आता उपाव करी तरी कवन जवळी करावा जनार्दन. मग उभयंता तेथून निघते झाले लगबगे घाबरेपणी येऊन जाण नमिते झाले जनार्दन. मग म्हणती तया लागून रक्षी भयापासून महाराजा जय जयाजी जनार्दना जगपाळका विश्वरक्षणा हे दयानिधी करुणा गणा शरणांगता वज्रपंजरू पतित पावन हे ब्रिदावळी ती सत्य करी जे काळी आम्हा अपराधी कृपाबळी आम्हा रक्षी दातारा. ऐकुनी ऐसे उत्तर बोलता झाला कमळावर कौने केला तुम्हा ते जोजार तोची प्रकार सांगीजे तव बोले कमळासन पौलव्य ऋषी तो तपोधन तया छळावया लागून अप्सरा वासवे पाठविल्या परम क्रोधी ऋषी सज्जन शापोदके वासवा ते परा भवून तेने तो भयाभीत होऊनी जाण मज जवळी पातला आम्ही आश्वासिले तत्वता तो शाप आला मज भोवता म्हणून या उभयंता येतो झालो तव दर्शना आता कळेल तैसे पाही आम्हा रक्षी नाना उपायी. मग बोलता झाला शेषशायी ते समयी सुरेशा ते येच विषयी प्रथम शिकवण तुम्हा ते निवेदिले से जाण जेन छळावे ब्राह्मणा लागून सहसा जाण सुरेशा ब्रह्मशापे करून या तव संपत्ती गेली विलया. मग ते सागरी काढावया परम कष्ट मज झाले या लागी कैसा असो ब्राह्मण परिते माझेची मुख जाण न कळे तयाचे विंदान कवणे घटी कैसा मी. ऐसे बोलत बोलत क्षण एक अवकाश लागला तेथ तो एरीकडे पौलव्य काय करीत विचारित निजमानसी म्हणे अद्यापवरी पाही उभयंता ते न देखो एके ठाई म्हणून पेटलासे तोडाई उदक आनिक घेतले विष्णू सहित ब्रह्मदेव आव्हानिता झाला वासवो तव वैकुंठी देवाधी देव घाबरा झाला निजांगी म्हणे ऋषीची अभया आले तर तुम्ही लपावया परिसंग दोष पाहिया आम्हा भोवला तात्काळ मज सहित तुम्ही दोघे ऋषींनी उदक घेतले रागे म्हणून उठला लाग वेगे कैलास मार्गे पळाला पुढे पळत असे जनार्दन मागे धापे दाटले दोघे जण बाप शापाचे भय दारुण वाहे भगवान स्वांगे ब्राह्मण शाप परम द्वाड राजा नहू शकेला सरड नारदाची नारदी लज्जे आड लपत हिडे चहूंकडे ऐसे सांगू आता किती कथा परिसवू पुढती ऐसे पळता त्रिवर्गा प्रती कैलासपती आटोपिला जोडून या करपुटी नमिते झाले वाचा झालीसे हिंपुटी बोलता ओठी शब्द नये तव बोले शूळ पाणी किमर्थ आगमन ये स्थानी आकरुणी ऐसी वाणी हसुनी बोले माधव मग आद्यंत वर्तमान निवेदिता झाला जनार्दन वासवे केले विघ्न दारुण आलो धावून या ठाया ऐसे लागवी याचे शब्द ऐकुनी हासे वृषभध्वज उभयांताचे अंतर सहज एक मनोनी आसने देऊन तिघांसी बैसविले आपणापाशी तो एरीकडे काय करीत पोराशी पौलव्य तो ऋषी राणा ध्यानी विचारी जो मुनी तव तिघेन दिसती स्वस्थानी शापभये गेले पळुनी ल पाले लपणी कैलासी मग शिवासहित ऋषेश्वरी आणि उदक घेतले करी आव्हानितांच त्रिपुरारी गेला चांचरी निजा सनी चंचल देखुनी सदा शिवा गुंडाळीला भस्म बटवा हे देखुनी रमा अधवा हास्य दे दवा ना टोपे मग म्हणे जी खटवांग पाणी हे काय आरंभिली करणी गाऱ्हाने सांगवया या स्थानी आलो धावनी महाराजा तुमची तो दिसे ऐसी गती आता जावे कवना प्रती कवन निवारिल याता याती म्हणून चित्ती संदेहो तव बोले सदा शिव तुमचा कळला भाव टाकुनी जावे हा ठाव ऐसे वाटे मज लागी मग सखेद होऊन अंतरी बोलता झाला मुरारी पुढे कैसी की जे परी हे अंतरी विचारावे शिव म्हणे माधवासी विचार न सुचे मानसी
कांकी ते दोघेही एकमेकांशी अंतरसाक्षी म्हणून वाढवावया. ब्राह्मणांचे महिमान म्हणून मांडिले हे निर्वाण. पुढील जाणून कारण महिमान गौतमीचे. मग विष्णू विचारून अंतरी म्हणे ऐकजे हो त्रिपुरारी. ब्राह्मणांचा उपाय निर्धारी धेनुवरी चालेना. तरी पाचारुनी धेनू लागी आपण प्रवेशू तिचे अंगी. पुढे होईल त्या प्रसंगी विलोकू अंगी सादर. विचार मानला सर्वांते मग पाचारिले धेनू ते. संकटे रक्षी आम्हा ते म्हणून बोलते पै झाले. तथास्तु म्हणून पाही धेनू वदली ते समयी. मग प्रवेश करीते झाले देही. ऐका सर्व ही श्लोकार्थ. ऐशिया परी सर्व देव 33 कोटी सहित वासव. गंगा यमुनादी सर्व वास सर्व करीते झाले. तैपासून धेनू अंगी वास असे हो नवांगी. पुढे वर्तली या प्रसंगी अवधान दीजे. एकीकडे पौलव्य मुनी आव्हानिता न देखे कोणी. पुढे अवलोकी जो नयनी तो देखे नयनी धेनू ते. अवघे निरखून धेनू ते तव धेनू अंगी सर्व दैवते. अवलोकिता पावला विस्मयाते म्हणे आता कौते करावे. मग विवेक आठवून अंतरी तया धेनू ते नमस्कारी. विवेका ऐसा सहाकारी आणि कनसे क्रोधाते. क्रोध आलिया शरीरी अनार्थाते उभा करी. तेथे विवेक तो आवरी निवारी जो अनार्थाते. विवेक करुणी पहा हो क्रोधे शांत केला देहो. मग दया प्रसन्न महादेव सर्व देवांसहित पै. पूर्वन ऋषींची मनकामना वाहून नेला वैकुंठ भुवन. ऐशी ही कथा श्रोते जना परिसविली जाण शास्त्राधारे. म्हणून अमलमासी दान द्यावे धेनूसी. स्त्री अथवा पुरुषासी लाभ उभयासी समान. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र येही दान करावे पवित्र. पाहुनी ब्राह्मण सत्पात्र यथा योग्य दान दीजे. तया योगे पुण्यवंत देह पापाचा तो होय क्षय. म्हणून सुलभ उपाय धेनू सेवा निवेदिली. ऐसिया परिश्रोती याते कथा निवेदिली संताते. न्यून पूर्ण जेते क्षमा माते कृपावंते पैकी जे. माझी सरते हे बोलणे जैसे खऱ्या माझी खोटे नाणे. मेळवी ती जेवी पूजने तेवी बोलणे पै माझे. व्यासोक्तवाणी खरे नाणे तोची श्लोकार्थ अनुभवावे. सरता केला प्राकृते जाणून नवे बोलणे पदरीचे. मी नवे कविता कुशळ नाही संकृतवाणी निर्मळ. सर्वापरी मी अमंगळ संती सांभाळ पैकी जे. नाही उद्योग व्यवसाय काही तपश्चर्या न घडेची देही. म्हणून काळ क्रमने स्तव पाही उदेला देही उद्दारू. परी बुद्धिदाता तो समर्थ शिरावरी माझिया रघुनाथ. वदता वदविता तोची येथ बुद्धिदाता निर्धारे. स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत. मनोहर सूत विरचित तृतीयोध्याय गोडहा इति तृतीयोध्याय.